नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवले आहे गावठी गावरान चिकन. गावठी चिकन म्हणण्याचं रिझन असं आहे की मी आज गावाकडच्या पद्धतीचे कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारे असे हे चिकन बनवणार आहे. फक्त मी थोडासा वेगळा ट्विस्ट त्याच्यात दिलेला आहे. नक्की तुम्हाला आवडेल, ट्राय करा. चला तर सर्वप्रथम आपण चिकन शिजवण्याची पद्धत बघूया. इथे मी गावठी चिकन घेतलेलं आहे 1.5 किलो. हे गावठी कशावरून ओळखायचं, कारण की हे चिकन पूर्ण रेडिश आहे आणि बॉयलर चिकन असतं ते पूर्ण व्हाईट असतं. हे चिकन बघू शकता तुम्ही, पूर्ण एकदम रेड कलरमध्ये आहे, पूर्ण व्यवस्थित. तर हे गावठी चिकन आहे. चला तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक चिरून, लसण घेतला आहे, अद्रक घेतली आहे आणि बारीक ठेचून घ्यायची आहे मस्त खलबत्त्यातच ठेचायची आहे, आपण मिक्सरला नाही फिरवायची. इथे आपण चांगलं मोठं पातेलं घ्यायचं आहे चिकन शिजवण्यासाठी. मी इथे पातेलं यूज करत आहे कारण की हे गावठी चिकन आहे. त्याची टेस्ट जशीची तशी राहावी म्हणून पातेल्यातच शिजवायचं आहे. खूप छान टेस्ट येते. मी इथे 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून घेत आहे. अद्रक लसण व्यवस्थित झाल्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि मी एक साईडला आहे ना गरम पाणी करायला ठेवून देत आहे. आणि याच्यात पाणी गरमच यूज करायचं आहे. इथे मी अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे आणि लगेच आपलं धुतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेत आहे, 1 ते 1.5 चम्मच चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. मी थोडं एक्स्ट्राच टाकते. भाजीत परत परत टाकायचं काम राहत नाही आणि टेस्टी पण खूप छान लागते याचं सूप. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं असंच चिकन शिजू द्यायचं आहे. याने ना खूप छान अशी टेस्ट येते. आणि याच्यानंतर बॉईल झालेलं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे. आपण साधारणतः 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं. मी इथे पाऊण चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामुळं 2 ते 3 ग्लास तुम्ही इझिली त्याच्यात टाकून शिजू देऊ शकता. आणि हे गावठी असल्यामुळं थोडा वेळ लागतो. चला तर मी इथे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, एक कांदा घेतला आहे मोठा आणि 2 लसण घेतलेले आहे. कांदे तेवढे बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला, मीडियम साईजमध्ये उभे उभे. आणि आपण हे एअर फ्रायरला लावून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटात इझिली होऊन जाते. आणि याची सेटिंग बघू शकता तुम्ही, 160वर केलेलं आहे मी आणि खाली 10 मिनिटांचा टायमिंग लावलेला आहे. तोपर्यंत आपलं चिकन शिजून रेडी झालेलं आहे. चिकन शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं, हाडांनी बघा मांस सोडलेलं आहे, तेव्हा हे समजून जायचं की आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. इथं एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, दोन्ही म्हणजे साईड चेंज करून घ्यायची आहे, जेणेकरून एकच साईडने फ्राय नको व्हायला. तुम्ही बघू शकता आपलं फ्राय झालेलं आहे. ही एअर फ्रायची थोडी वेगळी पद्धत आहे, पण हे गावरान मसालाच आहे जो रेग्युलर गावाकडे वापरला जाणारा. आणि मी याच्यात गरम मसाला वापरलेला आहे, त्याच्यामुळे मी कसलाही खडे मसाले घेतलेले नाही आहे. आणि लसण बघू शकता कसा टाकायचा आहे, पाकळ्यांसहित टाकायचा नाही आहे, त्याचं पूर्ण काढून घ्यायचं आहे वरचे साल. आणि मगच अद्रकीचा एक तुकडा बारीक कट करून टाकलेला आहे मी. आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. चला तर इथं फोडणी देऊया भाजीला. मी इथे 2 चम्मच तेल वापरलेलं आहे. कमी गॅस ठेवायचा आहे, तेल जास्त तपवायचं नाही आहे. इथे मी 1 चम्मच तिखट घेतला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. इथे कश्मीरी लाल मिर्च घेतली आहे 1 चम्मच. तुम्ही बघू शकता कसं फ्राय होत आहे, व्यवस्थित तळल्यासारखं हे होते, एकदम जळत नाही आहे. आणि इथे मी 1 चम्मच गरम मसाला टाकला आहे. इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे मी 2 चम्मच. माझा चम्मच थोडा मोठा आहे, मसाल्याचा चम्मच थोडा छोटा असतो, त्याच्यामुळे मी अंदाज सांगते आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस कमी आहे फ्लेम याची, म्हणून ते जळत नाही आहे. आणि आपलं आता वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. वरती बघू शकता तुम्ही तरी येईपर्यंत तसला शिजवून घ्यायचा आहे. शिजवून ठेवलेलं चिकन त्यात टाकायचं आहे.
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. मसाला प्रत्येक पीसला लागला पाहिजे असा. आणि मला या स्टेपला कोथिंबीर टाकायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी इथे पण कोथिंबीर टाकत आहे. आणि थोडं 2 ते 3 मिनटं व्यवस्थित लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे चिकन. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आत्ताच आलेली आहे. आणि नंतर आपलं सूप उरलेलं ते पण टाकून द्यायचं आहे. आणि गरम करायला पाणी ठेवलेलं ते सुद्धा टाकून द्यायचं आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. मी या भाजीत मीठ नाही टाकलेलं, कारण की मी ऑलरेडी पहिलेच मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळं मी मीठ नाही टाकलं आहे परत. तुम्ही जर कमी मीठ पहिले वापरलं असेल तर टाकू शकता. इथं आपलं चिकन मस्त व्यवस्थित उकळलेलं आहे. ग्रेव्ही पण थोडीशी थिक झालेली आहे, जास्त पातळी नाही आहे. चला तर आपली रेसिपी रेडी आहे. अजून थोडीशी कोथिंबीर टाकून याला गार्निश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मला तर भाजीत कोणची भाजी असो कोथिंबीर खूप आवडते आणि कोथिंबीर सगळ्यांना खायलाच पाहिजे. टेस्टी पण असते आणि पौष्टिक पण असते. चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच रोज रोज नवीन नवीन रेसिपीज व्हेज नॉनव्हेज हव्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.